लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। महसूल विभागानं जप्त केलेला सुमारे 100 ब्रास वाळू साठा अवघ्या काही तासात गायब। मग प्रशासनानं पंचनामा केला की फक्त कागदोपत्री कारवाई? जनतेचा सवाल। शिंदखेडा तालुक्यातील दराणे अमराळी शिवारात अवैध वाळू साठ्याविरोधात तक्रार झाल्यानंतर 28 जुलै रोजी महसूल विभागानं मोठी कारवाई करत सुमारे 100 ब्रास पेक्षा अधिक वाळू साठा जप्त केल्याची माहिती समोर आली होती। तक्रारदार सुनील चौधरी यांनी गट क्रमांक 771 परिसरात 3 JCBच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा सुरू असल्याची तक्रार केली होती। त्यानंतर मंडळ अधिकारी मीना पवार, महसूल अधिकारी गौरी पाटील, पोलीस पाटील दराणे आणि महसूल पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करून वाळू साठा जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात आले। आता मात्र धक्कादायक माहिती समोर येते आहे। तक्रारदार पुन्हा घटनास्थळी पोहोचले असता जप्त केलेला वाळू साठा रात्रीच्या अंधारात JCB आणि डंपरच्या सहाय्यानं दुसरीकडे हलवण्यात आल्याचं दिसून आल्याचा त्यांचा दावा आहे। घटनास्थळी वाहनांच्या चाकाच्या खुणा आणि वाळू हलवल्याचा स्पष्ट संकेत असल्याचंही सांगितलं जात आहे। जर पंचनामा झाल्यानंतर ही जप्त वाळू साठा रातोरात गायब होत असेल तर हा प्रकार नेमका कोणाच्या आशीर्वादाने घडला? जप्त केलेली वाळू कुठं गेली याला जबाबदार कोण? महसूल आणि पोलीस प्रशासनानं त्या वाळूचा माग काढणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून अवैध वाळू माफियांचा वचक प्रशासनापेक्षा मोठा झालाय का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे। नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिलाय की जप्त केलेल्या वाळू साठ्याचा शोध घेऊन दोषींवर तातडीनं कठोर कारवाई झाली नाही तर जन आंदोलन उभारलं जाईल आणि आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागलंय। प्रशासनानं उत्तर देईल की वाळू माफियांपुढे पुन्हा एकदा मौन बाळगेल, असा प्रश्न जनता विचारते। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। नमस्कार, मी दलवाडे राणा दलवाडे शिवार दराणे गट नंबर 77-1 मधील इथे रेती माफी यांनी जवळजवळ 100 ब्रास 110 ब्रासचा इथं ठिया होता। काल प्रशासन येऊन पंचनामा पण करून गेले। पंचनामा करून रात्री काल पंचनामा झाला, परत ती रात्री ही सर्वचा शेरव रेती गायब झालेली आहे। याला प्रशासन जबाबदार राहील। मी सुनील चौधरी। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।